संगमनेर येथे महिला साथीदाराच्या साह्याने दिवसा घरफोडी करणारा सराईत आरोपी 48 तासांच्या जेरबंद. आरोपीकडून 11,79,140 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत. स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई. प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की फिर्यादी सोमनाथ शिवाजी भडांगे, राहणार कवठे कमळेश्वर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर हे दिनांक 12/8/2025 रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेले असता कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील 9,92,280 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेलेली आहे. सदर घरफोडीच्या घटनेबाबत संगमनेर तालुका पोलीस ठाणे गुन्हा नं 553/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 331-305 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. तसेच सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली वरील नमूद गुन्हा तसेच मालाविरुद्धचे उघडकीस आणण्याकरिता 2 विशेष पथके तयार करण्यात आली होती. या पथकामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, फुरकान शेख, सोमनाथ झांबरे, भाऊसाहेब काळे, अमृत आढाव, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, बाळासाहेब गुंजाळ, सुनील मालणकर, प्रशांत राठोड, महादेव भांड, चंद्रकांत कुसळकर, महिला पोलीस अंमलदार सारिका दरेकर, ज्योती शिंदे यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच दिनांक 14/8/2025 रोजी प्राप्त माहितीनुसार सदर आरोपींचा शोध घेत असताना टोन्या काळे हा त्याच्या राहत्या घरी असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार आरोपीचे घरी जाऊन त्याचा शोध घेत असताना एक संशयित इसम मिळून आला. त्यास त्याच्या ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव टोण्या उर्फ सोपान भाऊसाहेब काळे, वय 20 वर्षे, राहणार लखमापुरी, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडे वर नमूद गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने विचारपूस करता तो तसेच राहुल भाऊसाहेब काळे, राहणार लखमापुरी, तालुका शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर तसेच देवका अग्नेश चव्हाण, राहणार सदर यांच्यासह केला असल्याचे सांगितले. तसेच सदरची कारवाई ही सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे. प्रतिनिधी महेश कांबळे. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.